संघटनेचं नाव होतं। मग मातंग समाजाचे IAS IPS जे काही बोटावर मोजणे इतके लोक आहेत, पदाधिकारी अधिकारी आहेत, त्यांची संघटना मी चालवायचो। अपेक्षा एक होती, इकडं महानगरपालिकेमध्ये काम करत असताना वेळ लागलेलं समाजकार्याचं, आणि ते करत असताना एकंदरीत चित्र असं निर्माण होतं, असं वाटत होतं की आज जी मातंग समाजाची परिस्थिती आहे त्याला जर कोणी कारणीभूत असेल तर हे पुढारी मंडळी याला कारणीभूत आहेत। कारण राजकारणासाठी कुणाचं तरी उदो करण्यासाठी हे समाजाला घेऊन जातात आणि त्या ठिकाणी समाजाचा वापर केल्यानंतर त्यांना सोडून देतात आणि आपलं स्वतःचं भलं करून घेतात। आणि मग एक तशी माझी कल्पना झाली होती की ह्या पुढारींनी मातंग समाजाचं या ठिकाणी जी काय परिस्थिती त्याला ते कारणीभूत असावेत। परंतु नंतरच्या काळामध्ये मला थोडीशी वेगळ्या पद्धतीची जाणीव झाली की या ठिकाणी अधिकारी वर्ग याला सगळ्यात जास्त प्रमाणात जबाबदार आहे म्हटलं तर वावगं ठरायचं नाही। कारण या ठिकाणी मी काम करत असताना मी महानगरपालिकेची सेवा करत होतो। अगदी सुरुवातीला चतुर्थ श्रेणीमध्ये काम करत असताना एवढीसा पगार, एवढीशी अधिकार आणि तेवढ्या अधिकारामध्ये काम करत असताना मी म्हणणार नाही की फार मोठ्या प्रमाणावर मोठं काम केलं मी, परंतु निश्चित त्या ठिकाणी काम करत असतानाच मी सामाजिक कार्याशी जुळलो गेलो आणि ते करत असताना जी कामं माझ्याकडून घडत गेली, त्या ठिकाणी होत गेली, निश्चित त्याच्यातून हे वेळ लागल्यानंतर मला पर्याय नव्हता। दुसरी उत्पन्नाचं कुठलंही साधन नसताना मला 2013ला नोकरी सोडावी लागली। त्यावेळेस अनेकांना प्रश्न पडले, मलाही प्रश्न पडला होता की अनेक संघटना मातंग समाजाच्या विकासासाठी हितासाठी काम करत असताना एखादी नवीन संघटना का? अनेकांनी तो प्रश्न केला, मलाही तसा प्रश्नच होता ना की अनेक संघटना त्या काळामध्ये अस्तित्वात असताना नवीन संघटन करण्याची वेळ का आली? तर एकंदरीत जी परिस्थिती त्या काळामध्ये होती, वाटत होतं की या ठिकाणी योग्य पद्धतीने या मातंग समाजाचा विकास होत नाही, त्यांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत नाही, सोडवले जात नाहीत, आणि त्या उद्देशाने या ठिकाणी नवीन संघटन केलं पाहिजे अशी अपेक्षा असताना एकंदरीत जर अभ्यास केला मागच्या काळातला तर एक मात्र प्रकर्षाने जाणवलं जाधव साहेब की जेवढ्या संघटना झाले किंवा नेते झाले, अनेकांनी थोड्याफार प्रमाणामध्ये राजकारण केलं। मी आता त्यांना नावं ठेवणार नाही, परंतु दुर्दैवाने त्या गोष्टी झाल्या आणि हे सगळं होत असताना चळवळ का निर्माण होत नाही? अनेक विद्वान लोक या ठिकाणी संघटना स्थापन करतात, चालवतात, चळवळ चालवतात। अनेक मातब्बर राजकारणातले म्हणा किंवा उद्योग व्यवसायातले, अनेक क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रातले मातब्बर लोक या ठिकाणी संघटन चालवत असताना अपेक्षित अशी मातंग समाजाची चळवळ या राज्याला का दिसत नाही, अस्तित्वात का येत नाही? हा माझ्या समोरचा प्रश्न असताना निश्चित नव्याने एक संघटन या ठिकाणी करत असताना एक मला जाणीव त्यामध्ये प्रकर्षाने जाणवली की तुम्हाला सामाजिक कार्य करायला तुम्हाला यायचंय, तुम्ही समाजाचं देणं लागतंय। ज्या मांगाच्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईचं कर्ज आपण फेडू शकत नाही, परंतु इथं व्याज देण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाने केला पाहिजे, हे तुमची आमची सर्वांची जबाबदारी बांधली। आणि केवळ ह्या उद्देशाने संघटन तयार केलं आणि नोकरी सोडत असताना शपथ घेतली की जगल तर मागासाठी आणि मरेल तर मागासाठी, राजकारण मात्र करणार नाही। या ठिकाणी करत असताना सुरुवातीला शपथ घेतली की मरेपर्यंत आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, मंत्री व्हायचं नाही, नगरसेवक व्हायचं नाही, अगदी ग्रामपंचायतला देखील सदस्य व्हायचं नाही, अगदी त्याच्या पुढे जाऊन एखादी शासकीय कमिटी जी पोलीस स्टेशनची असते ना, शांतता कमिटी, त्या कमिटीत देखील जाऊन बसायचं नाही, ही सुरुवातीला शपथ घेतली। आणि त्याच्यानंतर या कार्याला सुरुवात केली। अनेकांना बरंच काय वाटतंय, संघटना वाढली, मोठी झाली, 6 राज्यामध्ये आज संघटना आहे, परंतु अनेकांना या ठिकाणी वाटतं की बाबा भाऊ भविष्यात कधी ना कधी आमदार होतील, खासदार होतील, मंत्री होतील। अनेकांना त्याच वेगळ्या भ्रमामध्ये अनेक लोक आहेत की अनेक जण बाहेर पण तीच चर्चा असते, एखादं सरकार आलं की त्यांना वाटतं आता भाऊशिवाय कोण आहे, मोठी चळवळ आहे, मोठी संघटना आहे, भाऊशिवाय कोण आहे? अनेकांना त्या अपेक्षा असतात, मात्र आपल्या सगळ्यांना मी सांगतो आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद ह्या माझ्या मांगाच्या पायाची धूळ देखील नाही साहेब, त्यामुळे भानगडीत मला पडायचं नाही, या आमदारकी खासदारकीच्या भानगडीत मला पडायचं नाही। द्यायला आलं ना दिलंच पाहिजे, तुम्ही देणं लागतंय समाजाचं, घ्यायला कशाला येते? तुम्ही घेण्याच्या भानगडीत पडू नका ना। चळवळ या ठिकाणी संपण्याचं कारण ते की तुम्ही देण्याच्या ऐवजी घेत बसलात, त्यामुळे या ठिकाणी चळवळ निर्माण होऊ शकले। निश्चित आज सगळ्या संघटना, सगळे नेते मंडळी एक चांगल्या पद्धतीने काम करत असताना एक सकारात्मक चित्र मात्र आज निर्माण झालेले। निश्चित आज कुठेतरी
मातंग समाजाचा तरुण तरुणी माझी भगिनी बांधव या ठिकाणी रस्त्यावर येत आहेत आणि आज या ठिकाणी या शासनाला सरकारला या ठिकाणी जाब विचारतात आणि आपले हक्क मागतायत। ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे। आज एकंदरीत परिस्थिती पाहत असताना या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या, एकंदरीत जर मातंग समाजाचा जर प्रवास पाहिला तर या प्रवासामध्ये जर आपण जर पाहिलं या कालखंडामध्ये तर एकंदरीत मातंग समाज कुठं कमी पडला याचा इथल्या व्यवस्थेने विचार केला नाही, आम्हीही कधी विचार केला नाही की आज दलित चळवळीतलं सगळ्यात जास्त योगदान हे मातंग समाजाचे, बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मातंग समाजाचं योगदान आहे आणि हिंदुत्वाच्या ह्याच्यामध्ये देखील मातंग समाज असतो। आम्ही सर्वच भाग ह्याच्यामध्ये आहे, परंतु दुर्दैवाने आमचा मात्र इथं विचार होत नाही। हे या ठिकाणी खंत या ठिकाणी व्यक्त मार्गदर्शनाच्या सोबत करत असतानाच निश्चित आजपर्यंत जर बघितलं तर आमचा केवळ आणि केवळ वापर या ठिकाणी झाला। आमच्या प्रश्नावरती मात्र या ठिकाणी कोणी बोललं